नासिक में मंत्री उदय सामंत ने आंदोलनकारियों की मांगों को लेकर सरकार का पक्ष रखते हुए कहा है कि राज्य सरकार उनकी समस्याओं के प्रति पूरी तरह संवेदनशील है और उन्होंने स्पष्ट किया है कि सरकार का निर्णय भी किसी भी व्यक्ति को बेघर नहीं होने दिया जाएगा और सभी प्रभावित परिवारों के लिए स्थानीय आवास की व्यवस्था की जाएगी। सामंत ने बताया कि 1 एकड़ भूमि पर सभी पात्र लोगों के लिए घर बनाए जाएंगे। तब तक आंदोलनकारियों की वैकल्पिक व्यवस्था मंगल कार्यालय में की गई है। उन्होंने कहा है कि सरकार ने जनता की भावनाओं का सम्मान करते हुए ये फैसला सर्वसम्मति में लिया है। अपने ऊपर लगाए गए जमीन खरीद से जुड़े आरोपों को भी उन्होंने सिरे से खारिज किया और कहा कि यदि कोई ठोस प्रमाण सामने आया तो वे राजनीति छोड़ने को तैयार है। साथ ही उन्होंने आंदोलनकारियों से संवाद जारी रखने का भरोसा दिया। सांगितलं ना, बेघर होणार नाही त्याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर छत राहील आणि जोपर्यंत त्यांना ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत 1 एकर जागा तात्पुरत्या घरांसाठी आम्ही एमआयडीसी द्यायचा निर्णय घेतलेला आहे। तर याच्यामध्ये प्रशांतजी इथं आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्यांचं नेतृत्व केलं होतं। त्यांच्याबरोबर सहकार्य करायला आमचे सदावर्ते साहेब देखील आलेले होते। मला असं वाटतं की गरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे। या बाबतीमध्ये मी छगन भुजबळ साहेबांची देखील चर्चा केलेली होती। म्हणजे मी आवर्जून सांगतो, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, छगन भुजबळ साहेबांची देखील मी चर्चा केली होती, समीर भुजबळांची देखील मी चर्चा केली होती। त्या सगळ्यांशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतला की या गरीब जनतेला बेघर व्हायला द्यायचं नाही आणि त्याच्यासाठी सध्या त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या घरांसाठी 1 एकर जमीन द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। सदावर्ते देखील असा शब्द केला की 15 लाख रुपये भरल्यानंतर यांना घरं मिळणार आहेत असं कुठेतरी अधिकाऱ्यांनी सांगितलं। तर मी त्यांना सांगितलं की ती चुकीची बातमी कुठेतरी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतो, बाकी काही झालं नाही, अमरीतुमरी झाली नाही, वादावादी झाली नाही, काही नाही। आणि त्या आमच्या महायुतीतल्या सहकारी आहेत, त्याच्यामुळं माझ्या बहिणीने एखादा जर मुद्दा मांडलेला असेल तर मी हक्काने त्यांना सांगू शकतो की हा गैरसमज होऊ शकतो, म्हणून हा मुद्दा नको, त्याच्यामध्ये काही वादावादी गैरसमज काहीच नाही। त्यांना भेटून देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती मी गोष्ट घालेन आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे।